विधानसभा निवडणुकीत विरोधकांची सिंगल पलटी झाली होती, पण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खटक्यावर बोट जाग्यावर डबल पलटी झाली पाहिजे असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। शिवसेनेच्या वतीनं रामकृष्ण लॉन मार्केट यार्ड येथे आयोजित शिवसेना गटाच्या गटप्रमुख मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री शंभूराज देसाई, योगेश कदम, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने तसेच आमदार राजेश क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्राच्या जनतेनं शिवसेनेला स्वीकारला आहे। लोकसभेत आमचा स्ट्राईक रेट सगळ्यात जास्त होता आणि विधानसभेत 60 जागा जिंकून इतिहास रचला। आता महायुतीचा भगवा महाराष्ट्रात फडकणार हे निश्चित आहे असा विश्वास यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला। काँग्रेस मत चोरी म्हणत नोट चोरी केली आहे असा आरोप करत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असा शब्द देत त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला। कोल्हापूर हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता आणि आहे। आता गावोगावच्या कार्यकर्त्यांना संधी देण्यासाठी सगळ्यांनी मैदानात उतरावं असंही त्यांनी सांगितलं। शिवसेना पुन्हा एकदा जनतेच्या मनात आपलं स्थान निर्माण करणार असल्याचं राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी उपस्थितांचे स्वागत करताना सांगितले। यावेळी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, खासदार धैर्यशील माने यांनी मनोगत व्यक्त करताना गावखेड्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत संधी देण्यासाठी सर्वांनी सज्ज व्हा असं आवाहन केलं। या मेळाव्यात कोल्हापुरातील माजी नगरसेवक नंदकुमार मोरे, सरिता मोरे, मृदुला पुरेकर, कमलाकर भोपळे, राजू हुंबे, रमेश पोवार, रत्नेश शिरोळकर, अजित मोरे, रामचंद्र भाले यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा राज्यात महायुतीचा भगवा फडकणार असा निर्धार या मेळाव्यात करण्यात आला।